नमस्कार. सर सर ऐका ना. काय आहे माहितीये की आपल्याला जे आता आपण कॉमेंट ओपन ठेवतो तर त्यामुळे आपल्याला लोक प्रश्न पण विचारतात, कॉमेंट पण करतात. तर काही प्रश्न आलेत लोकांचे. तर मी त्याच्यात असं एक रिप्लाय दिलेला आहे की बा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न हे मी प्राध्यापक नेने यांना विचारील. आणि नेने यांना हे प्रश्न विचारण्याचं महत्वाचं कारण असं आहे की ते बीजेपीचा कडे कल असलेले आहेत. म्हणजे तुम्ही बीजेपीत पूर्वी काय केलं ते नाही मी रेफरन्स देत, पण बीजेपीकडे कल असलेले आहेत. आणि बीजेपीचे नेते स्टेजवरून त्यांचं नाव घेतात. म्हणजे 50, 100, 200, 1000 लोक बसलेले असतात. त्याच्यामध्ये बीजेपीचा नेता परवाच आम्ही बघितलं की स्टेजवरून नाव घेत होतो की दयानंद नेने सांगतील याच्यावर. तर त्यामुळे आम्ही त्यांना बीजेपीचं मानतो. त्यामुळे आम्ही त्यांना सरकारचे प्रतिनिधी मानतो, बीजेपीचे मानतो, त्यांना आम्ही फडणवीसांचे मानतो. एकनाथ शिंदेचा प्रतिनिधी मी त्यांना नाही मानत, मी मला मानतो. तर त्यामुळे प्रश्न जे फडणवीसांना विचारायचे हा काही असे प्रश्न काही तुम्हाला काही भाजपचे आहेत वगैरे. सर एक ट्रिकी क्वेश्चन मला आलेला आहे तो विचारायचा आहे. तो असा आहे की त्यांनी सांगितलं की या रितू तावडे मुंबईची आत्ता महापौर शपथ घेतली. तर शपथ घेण्यापूर्वी महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना विचारलं की तुमचा मुख्य अजेंडा काय, तर त्यांनी सांगितलं की मुंबईमधून बांगलादेशी मुसलमान जे आहेत त्यांना घालवणं हा माझा अजेंडा आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या कॉमेंटमध्ये एवढंच लिहिलंय की हे उत्तर चुकीचं नाही का, हा त्यांचा विषय तरी आहे का आणि त्याने याच्यावर बोलायला तरी पाहिजे का. तर ते मी विचारतोच आहे, पण मलाही असं वाटतं की हा विषय गृहम खात्याचा आहे, हा महापालिकेचा नाही. असता असता तो मुंबई पोलिसांचा आहे, महापालिकेचा नाही आहे. आणि तुला निवडून दिलंय बेटा शहराच्या कल्याणाकरता, महानगराच्या कल्याणाकरता. तुला काय मुंबईतले मुसलमान, बंगाली देशी आणि ते रोहिंग्या बिहिंग्या घालवायला निवडले? तू काय होम मिनिस्टर आहे का महाराष्ट्राची की तू हे असं बोलते? पहिलेच इम्प्रेशन काय गेलं, अजेंडा काय मुसलमान घालवणे. अरे शहर विकासाचं काहीच बोलले नाही त्या याच्यामध्ये. आज का कोणीतरी तिला सांगितलं असं, आज बोलताना बोलली की सर्वच महिलांचं प्रामुख्याने वगैरे वगैरे ते ठीक आहे. आता महिला महापौर आहेस तू, ते बोललीस तर ठीक आहे. पण या विषयाकडे कसं बघताय, ही चूक नाही का की रोहिंग्या मुसलमान आणि याला घालवणं हे महापौर म्हणून माझं कर्तव्य, तिला अधिकार तरी आहे का, ते काय करू शकते का? मी तुम्हाला याच्यामागची बॅकग्राऊंड सांगतो. बीजेपीच्या महिला मोर्चानी हा विषय उचललेला होता. यावर्षी नाही, 1 वर्षापासून त्यांनी उचललेला आहे की जे फेरीवाले मुंबईमध्ये बसतात, मोठ्या प्रमाणावरती इल्लिगल फेरीवाले बसतात. खास करून कोविड नंतर या फेरीवाल्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि किरीट सोमय्या जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांनी ह्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक मोहीम सुरू केली आहे. त्यांनी काही माहिती जी समोर आणली ती आय ओपनर म्हणून अशी होती की बहुतेक ठिकाणी हे जे फेरीवाले वाढलेले आहेत कोविडच्या नंतरचे, जे अवैधपणे फेरीवाल्याचा धंदा करतायत, ते रोहिंग्या आहेत किंवा बांगलादेशी लोक आहेत आणि ते इल्लिगली तिथे धंदा करतायत. तो धंदा करताना जे मूळचे तिथे फेरीवाले होते, जे हिंदू होते, जे उत्तर प्रदेश मधून आलेले होते, ते मराठी होते. मनसेनी मुंबईतल्या उत्तर भारतीयांविरुद्ध जी मोहीम सुरू केली त्याच्यामुळे मुंबईतले उत्तर भारतीय उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये परत गेले मोठ्या संख्येने, लाखोच्या. त्यांच्या जागी हे रोहिंग्यन बांगलादेशी मुसलमान आलेत. म्हणजे तुम्ही हिंदू उत्तर भारतीयांना घालून मुसलमान आणले तिथे. नाही, आरोप मनसेवर आहे. बरोबर. मग तुम्ही नाही, मग त्यामुळे काय अधिकार आहे? त्यामुळे नाही, कसं आहे, मुळात हॉकर पॉलिसी जी आहे ती कोण बनवतं? बीएमसी बनवते, महापालिका बनवते. लायसेन्सेस हॉकरचे कोण देतं विकण्याचे? महापालिका देते. ही आता नव्याने महापौर झाली आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये जे लिगली लायसेन्स्ड हॉकर्स जे आहेत, तर त्यांना त्रास होऊन त्यांना हटवण्याचा उद्योग, हे जे इल्लिगली बाहेरचे हॉकर्स आलेले आहेत, बांगलादेशी असोत किंवा रोहिंग्या असोत, हे यांनी मुंबई मोठ्या प्रमाणात व्यापली आहे. आणि ती ज्या भागातनं आली आहे घाटकोपर, तर त्याच ईशान्य मुंबईमध्ये घाटकोपर, भांडूप, मुलुंड ही 3 स्टेशनं
स्टेशनांच्या बाहेर जे एरिया आहे तर तो ह्या इल्लीगल बांगलादेशी आणि रोहिंग्या हॉकर्स पासून मुक्त करण्याची मोहीम किरीट सोमय्या, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांनी मोठ्या प्रमाणात चालवली आहे सध्या. तर त्याचं एक एक्सटेन्शन म्हणून त्यांनी ते त्यांच्या भागापुरतं न करता आता त्या मुंबईच्या महापौर झाल्या असल्यामुळे त्यांनी त्याचं एक्सटेन्शन की मुंबईमध्ये जिथेही ते असे इल्लीगल खास करून बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाले आहेत तर त्यांना आम्ही हटवू, त्यांना मुंबईतनं घालवून टाकू, कारण की त्यांना मुंबईतनं घालवायचं आणि परत पाठवायचं त्यांच्या देशामध्ये ही सरकारचीच पॉलिसी आहे, भारतीय सरकारची पॉलिसी. नाही, ही होम मिनिस्टरने असा त्यातला लोकांचा मुद्दा होता. नाही, दुसरी एक गोष्ट की ही मला संजयनी सांगितलं. हल्ली काय होत आहे की व्हाया अनिल दत्ते, दयानंद नेने आणि संजय राऊत यांची भांडणं चालू झालेली आहेत असं मला एकाने कॉमेंट पाठवली की परवा पण तुम्ही संजय राऊत असं म्हणाला म्हणून तुम्ही नेन्यांना मग त्याच्या संदर्भात खेचलं होतं. तर परत एकदा हे आहे त्या याच्यामध्ये की तो म्हणाला की भाजपचे जे स्वप्न होतं गुजराती महापौर ते साकार झालं. काय कसं काय म्हणे प्राध्यापक दयानंद नेने तुझे मित्र त्यांना तो आले मी उद्धवला उद्देशून बोलतो, तुम्हाला उद्देशून मला बोलतो. तो मला म्हणाला की ही जी ऋतू तावडे जिथून निवडून आली ते 70% गुजराती आहे. दुसरी गोष्ट अशी की ती गुजराती चांगलं फ्लुएंटली बोलते, गुजराती असल्यासारखीच वागते, बोलते, आहे मराठी आहे जन्मानी लग्नानी वगैरे वगैरे, पण ती गुजराती संस्कृतीशी जास्त जवळीक असलेली आहे. त्यामुळे तिला मी मराठी मानायलाच तयार नाही, ती गुजराती आहे. नेने सरांना म्हणू भाजपने अशी आयडिया केली का की जन्मानी मराठी पण कर्मानी आणि संस्कृतीनी आणि यांनी गुजराती अशी करून दोन्ही समाजाचं समाधान केलं. तुम्हाला काय वाटतं? मला असं म्हणायचं आहे की खान संस्कृती जे रिप्रेझेंट करतात ते संजय राऊत यांना यावरती उत्तर देणं नाही उत्तर दे, माझा मित्र आहे तर ते तुम्ही काय भलत्या कारण खानबीन सोडू नका, खान बद्दल बोलू नका. तो सलमान खान संघाच्या कार्यक्रमाला होता म्हणजे त्याचं मत परिवर्तन केलं हे चांगलं आहे. घ्या ना तुम्ही मग काय तो सलमान खान आला उलट चांगली गोष्ट आहे की एक खान संघाच्या याच्यामध्ये येऊ शकतो, म्हणजे त्याचं मत परिवर्तन किती केलं संघाने. नाही मत परिवर्तन काय नाही सर, ते संजय जे बोलला ना, संजय कधी कधी ऍक्च्युअली काय होतं माहितीये, तो एक खोटं बोलतो 9 खरी त्याची बिचाराची मागे जातात. तो बोलला हे खरं आहे की जर सरकार बीजेपीचं नसतं वरती तर सलमान खानने बघितलं पण नसतं, इकडे आला पण नसतं. नाही आता ह्या जर तर सगळे सिनेमा आले सगळ्यात कवर म्हणजे आज फोटो आलाय बघितलं का, गिरीश कुबेर, खांडेकर आणि हे सगळे बसले होते ना. आणि त्याच्यावर विश्वंभर चौधरीने त्याच्यावर कॉमेंट केलीये की हे बघितलं का, हा महिमा कसला आहे, काय लिहिता, काय बोलता, काय विचार मांडता आणि कुठे जाऊन बसता, आणि ही तुमची नोकरीची मजबुरी आहे असं लिहिलंय विश्वंभर चौधरीने. आता असं आहे ना की विश्वंभर चौधरी वरती आपण नंतर बोलू, कारण की सध्या तो विषय नाही, कारण की त्यांच्यावरती खूप मला बोलता येऊ शकेल. पण दिवस आपण विश्वंभर चौधरी हा विषय पण नाही तेवढा तो मोठा नाहीये, त्यामुळे नको करूया. संजय राऊतांच्या बद्दल मी असं सांगायचं तर हे पहा, ऋतू तावडे पहिल्यांदा जेव्हा निवडून आले त्या घाटकोपर वेस्ट मधून निवडून आलेल्या होत्या. जो राम कदम तिथले आमदार आहेत, तो जास्ती मराठी बहुल एरिया आहे. 2017 मध्ये त्या दुर्दैवाने थोड्याशा मार्जिनी हरल्या. यावेळेला त्यांना शिफ्ट करण्यात आलं 132 वॉर्ड त्यांचा जो करंट वॉर्ड आहे त्याच्यामध्ये, आणि घाटकोपर ईस्ट मध्ये जिथे गुजराती वस्ती जास्ती आहे. पण जेव्हा शिफ्ट केलं तर त्यावेळेला असं कोणाला स्वप्न पडलं नव्हतं की भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल आहे का, पण स्वतः स्वबळावरती येणार नाही, त्यानंतर आरक्षण पडेल आणि ते महिला ओपनचं पडेल, असं काहीच नव्हतं. मला एकाने काल परवा विचारलं की हा तुम्ही प्लॅन्ड हे केलं होतं की त्यांना इथे आणून सेफ वॉर्ड दिला, त्यांना तिथनं उभं केलं आणि नंतर त्यांना महापौर करायचं. म्हटलं असं काही नव्हतं म्हटलं, कारण की कोणाला स्वप्न पडलेलं की आरक्षण असं आरक्षण पडेल. सो ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. आणि आता असं आहे की राऊतांकडे ते सकाळी मला वाटतं झोपेत उठून आले असतील, काही विषय नसेल बोलायला तर मग काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी आपलं असं इतकं लाईटली नका घेऊ. त्याच्या जीवावर शिवसेना जिवंत आहे. ऐका ना, नाही म्हणजे शिवसेनेची किती वाईट अवस्था आहे बघा तुम्ही, की जर का त्याच्या जीवावर जिवंत असेल तर. ऐका ना, दुसरी गोष्ट अशी की तुम्हीच एक मुद्दा नेहमी मांडता आणि त्याच्याबद्दल तुमच्यावर बीजेपी वाले निहायत फिदा, खुश आणि असे
हा आमच्या मनातलं बोलतोय असं तुमच्याबद्दल ज्या मुद्द्यावर करतात तो म्हणजे तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये महिलांमध्ये अशी बाई नव्हती का की जिने बिचारीने आयुष्याच्या आरंभापासून संघात म्हणजे भाजपमध्ये काम केलं, मेहनत केली, काँग्रेसमधून आणलेली बाई लागली तुम्हाला, मग हे महापौर परत काँग्रेसचाच झाला. म्हणजे मग ते जे म्हणतात की मंत्रिमंडळ काँग्रेसचं आहे फक्त मुख्यमंत्री भाजपचा, नाही कसं आहे, तर हे काँग्रेसवालीच परत बसवली. तुम्हाला नाही मिळाली तुमच्या याच्यात एवढ्या बायका निवडून आल्या, त्यात नाही मिळाली. रितू तावडे गेले 15 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. ही काय छोटी टर्म नाहीये की आत्ता 5 वर्षापूर्वी आली आणि तिला बनवलं, किंवा आत्ता पक्ष बदलून आली, निवडून आली आणि तिला बनवलं, असा विषय नाही. 15 वर्ष आहे. ते तर तुम्ही आसाममध्ये कालचा मुख्यमंत्री आज तुमचा मुख्यमंत्री करून दाखवलेला आहे. 5 वर्षाचा कुलिंग पिरियड दिलेला होता. हेमंत बिस्वा शर्मा जेव्हा घेतला, त्याच्यानंतर आसाममध्ये जेव्हा सत्ता आली त्यावेळेला सर्वानंद सोनोवालला त्यांनी मुख्यमंत्री पहिला केलेला. ती पूर्ण 5 वर्ष हेमंत बिस्वा शर्मा बाहेर होते. त्यांना पुढच्या निवडणुकीत जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांना केलं. ठीक आहे. रितू तावडेकडे येऊया. रितू तावडे या महिला मोर्चामध्ये फार ऍक्टिव्ह होत्या. त्या खूप डॅशिंग आहेत. त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत त्यांच्या महिला मोर्चाच्या कारकिर्दीमध्ये. आणि त्या शिक्षण समितीच्या पण पहिल्या टर्ममध्ये जेव्हा त्या निवडून आलेल्या त्यावेळेला त्या चेअरमन होत्या त्या शिक्षण समितीच्या. त्यामुळे त्यांना महापालिकेमध्ये कसं काय कामकाज करायचं त्याचा अनुभव आहे. सामाजिक जर का वातावरणाचा विचार केला तर त्या मराठा आहेत, त्या कोकणातल्या आहेत. तर सध्याच्या सामाजिक वातावरणामध्ये किंवा राजकीय सामाजिक सोशिओ पॉलिटिकल वातावरण म्हणू आपण, तर रितू तावडे ही व्यक्ती महापौर बनायला सगळ्यात योग्य होती. इतरही बायका महिला आपण म्हणू, बायका हल्ली भगिनी म्हणू आपण, तर होत्या. अलका केरकर खूप सिनियर आहेत, 4 वेळेला निवडून आल्या, पण त्या 74 वर्षाच्या होत्या आहेत. किंवा राजश्री शिरवडकर आहेत, किंवा शीतल गंभीर आहेत. ह्या पण महिला होत्या. सगळ्यांची नावं चर्चा झाली. पण पार्टीला असं वाटलं असावं की सोशो पॉलिटिकल सध्याची जी स्थिती आहे तर त्याच्यामध्ये रितू तावडेंना करण्यात सगळ्यात चांगलं ठरेल, आणि त्याप्रमाणे पार्टीने त्यांना. जनरली हे जे महापौर होतात तुमचे ते नंतर आमदारकीला उभे राहतात. रितू तावडेंचा मतदारसंघ कुठला असेल आमदारकीला? त्या घाटकोपर मध्ये राहतात, त्यामुळे ते घाटकोपर ईस्ट किंवा वेस्ट मधनच त्यांना उभं राहायला लागेल जर का त्यांनी ठरवलं. आता कोण आहे? नाही तर विक्रोळी बाजूचा जर का त्यांनी कल्टिवेट केला. सुनील राऊत विरुद्ध. नाही, हे 3 मला ते दिसत आहेत इमिजिएट. त्यांची तयारी आमदारकीची असणार आहे 100%. असू शकते, का असू नये, नाही ते त्याच्याबद्दल. पण दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं सांगा की एक विचित्र प्रश्न लोकांनी कॉमेंटमध्ये विचारला, तो तुमच्यावरून पोहोचवणं मला आवश्यक वाटतंय. तो म्हणजे किती वर्ष नव्हती मुंबई महापालिका? मुंबई महानगरपालिका 22 पासून नव्हती, म्हणजे 4 वर्ष. 4 वर्ष. ठाणे महापालिका 4 वर्ष. सगळ्यात 4 वर्ष. हे नव्हते, काय बिघडलं होतं शहराचं? नाही, हे पहा, असायला पाहिजे. लोकशाही असायला पाहिजे. उद्या कुणी म्हणेल की मग प्रशासकीय राष्ट्रपती राजवटच लावा वगैरे वगैरे, तो भाग वेगळा. पण खरंच आडलं होतं आपलं काही ठाण्यात किंवा मुंबईमध्ये? नव्हते हे नगरसेवक म्हणून का उलट बरं होतं, डोक्याला ताप नव्हता. कमिशनची टक्केवारी 45 सोडून 25% सरकारी. नाही, कसं आहे, शेवटी आपला लोकशाही देश आहे आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी असणं प्रत्येक ठिकाणी जागोजागी हा एक संकेत म्हणा आहे जो पाळला जातो. त्या अनुषंगाने पाहिजे, मला कळत आहे. पण काय 5 वर्षात काही नुकसान, 4 वर्षात नुकसान झालं आपलं बा, नगरसेवक नाही म्हणून मी नसलं, असं फार वाटलं का हो तुम्हाला? नाही, कसं आहे, त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांना त्रास झाला असू शकतो. कारण की जेव्हा प्रशासक असतो तो प्रशासक रिपोर्ट डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना करतो, आणि मग नॅचरली तो कल असा असतो की सत्ताधारी पक्ष जो आहे तर त्याचं सगळं ऐकायचं. त्यांनी जे काय रेकमेंड केलं असेल तीच सगळी कामं प्राधान्याने करायची, आणि विरोधी पक्षवाले जरी आले तर त्यांना एक तर दुय्यम वागणूक दिली जायची वगैरे, असं होऊ शकतं. झालं पण असेल, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. तर त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून आले आता आणि महापालिका बसली आता, हे चांगली गोष्ट झाली. नाही, आणि दुसरं एक असं की मुंबई महापालिकेमध्ये महापौर भाजपचा होणारच होता, त्यात काही शंका नव्हती. पण ज्या पद्धतीने शिंदेशी राजकारण खेळण्याचा प्रयत्न झाला की शिंदेशिवाय सत्ता येऊ शकते की याचे प्रयत्न केले गेले, बरोबर होते? नाही, हे बघा, काही झालं तरी पक्ष म्हणून हे 2 वेगळे पक्ष आहेत.
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि कुरघोडी जशी भारतीय जनता पार्टी करू बघते शिंदेवरती, तसं शिंदे पण करून बघतायत. म्हणजे उदाहरणार्थ ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर हावी होण्याचा प्रयत्न केलाच की. अगदी जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले विधानसभेचे त्यानंतर सुद्धा जे दंतकथा आपण ऐकल्यात की हे दिल्लीला गेले, अमित शहाना भेटले आणि स्वतःचं मुख्यमंत्रीपद पुढे तसंच चालू राहावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मी काय त्यात चुकीचं केलं असं म्हणत नाही. तर हे होत राहतात. पण अंडरलाइनिंग फॅक्टर काय आहे की त्यांना पण दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे आणि आपण एकत्र आत्ता सद्यस्थितीमध्ये राहिलं पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे आणि सत्ता पूर्ण 5 वर्ष न भांडता राबवली पाहिजे. याची जाणीव फडणवीसांना आहे, शिंदेना पण आहे आणि त्या दृष्टीने काम करताय. आता आणायचं तुम्ही आहात बरोबर आणि कॉमेंटमध्ये तो प्रश्न महापालिकेशी नाही आहे संबंधित. पण मला सांग की शरद पवार आणि सुनेत्रा वहिनी आता यांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल का नाही? मला असं वाटतंय की ते विलिनीकरण होईल, कारण की विलिनीकरणाचा विषय अजितदादांनी काढला होता असे दोन्ही पक्ष मान्य करतायत. तर अजितदादा आता दुर्दैवी. पण मग शरद पवार नाही वर्चस्व गाजवणार. शरद पवारांचं ओझं कशाला हे लोक घेतील? नाही, कसं आहे, अजितदादा होते तर ठीक होतं. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय अजितदादा फाईट करू शकतात किंवा ओव्हरराईड करू शकत होते. नाही, कंडिशन्स अप्लाय हा जे प्रत्येक ठिकाणी हल्ली येतं ऍस्टरिक्स आणि कंडिशन्स अप्लाय, तसं यात कंडिशन्स अप्लाय मध्ये काय होणार मला जे वाटतंय त्यामध्ये की जे वातावरण गेले 10 दिवस निर्माण केलं जात होतं की जणू काही अजितदादा गटाला गरज आहे आणि ते शरद पवार गटामध्ये विलीन होणार आणि शरद पवार गट अजितदादा गटाला गटावून टाकणार, डिक्टेट पण नाही गटावून खाऊन टाकणार. तर ऍक्च्युअली वस्तुस्थिती टोटली उलटी आहे. आणि आता कालच्या त्या जिल्हा परिषद नंतर तर नाही, आधी पण आधी आणि आता उलटीच आहे, टोटल उलटी आहे. आणि शरद पवार साहेबांची प्रकृती आत्ता ते हॉस्पिटलमध्ये म्हणून मी म्हणत नाही, वयाच्या ह्यांनी पण त्यांनी आता थोडंसं कमी करणं गरजेचं आहे आणि ते कमी करत जातील स्वतः. पण असं ते वय वगैरे काय ते मानतात असं दिसत नाहीये. नाही, ते मानत नसले. आणि सर इतिहासाचे, पुराणाचे, महाभारत रामायणाचे दाखले घेतले तर धृतराष्ट्र वयोवृद्ध असतानाही महाभारताचं युद्ध घडलंच नाही. नाही, माझं काय म्हणणं आहे की ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधनं ते थोडेसे बाजूला जातील असं मला वाटतंय, कारण की त्यांना परफोर्स तब्येतीच्या आणि त्यांना जावं लागेल बाजूला. तर त्यांचा हाच प्रयत्न असेल की त्यांच्या बरोबरचे जे पक्षातले लोक आहेत की त्यांचा जो गट आहे त्या गटातल्या सगळ्यांची व्यवस्था स्टार्टिंग फ्रॉम सुप्रिया सुळे टू द ग्रासरूट लेवल कार्यकर्ता. त्यांचे म्हटलं तर आता 5च लोक दिसतात ना. रोहित आहे, सुप्रिया आहे, त्यानंतर तो कोल्हे मला वाटतं, जयंत पाटील आहेत, जयंत पाटील आहे, जितेंद्र आहे ना, पक्ष आहे त्यांचा. 5च लोक जे काय त्यांचे लोकसभेमध्ये 9 खासदार आहेत आणि विधानसभेमध्ये 10 आमदार आहेत. त्यामुळे ह्यांचा सगळ्यांचा व्यवस्थित बंदोबस्त किंवा त्यांच्या योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था. पण मग मला निश्चित माहिती की तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि आणखीन कोणी काय एक नाव आहे त्यांचं, ते पार्थ पण मला वाटतं, हे फारसे काही अनुकूल नाही आहेत. आणि ह्या ज्या आपल्या सुनेत्रा वहिनी आहेत किंवा देवी, मी त्यांना सुनेत्रा देवी असं नाव ठेवलं आहे, तर त्या आत्ता तरी म्हणतायत की आपण घाई करूया, नको, नाही, थोडं ते बरोबर आहे, वेळ जाऊ द्या, काय घटना घडतात त्या बघूया, कसं आपलं आधी स्थिर करूया बुड, असा त्यांचा शब्द आहे. योग्य आहे ते. आणि तो म्हणजे बाहेर पेपरवाल्यांना कसं नाही कळलं मला माहिती नाही अजून, म्हणजे कळायला पाहिजे होतं. माझ्या सोर्सनी मला सांगितलं की सुनेत्रा वहिनीने सांगितलं की ते आपल्याला शपथविधी पुढे ढकलावा, हे करावा वगैरे म्हणून प्रेशर आणत होते. एकूण त्यांची ॲटिट्यूड माझ्याबद्दलही चांगली नाहीये. लोकसभा निवडणुकीला मी उभे राहिले तर यांनी बाहेरची पॉवर म्हटलं मला. बरोबर आहे, नाही हे खरं आहे. आणि पार्थला यांनीच पाडला. तर त्यामुळे यांची अजितदादांशी दुश्मनी होती आणि त्यांची अंतिम इच्छा हे काय पाळणार. तर अगदी आतली गोष्ट सांगतो, ही खरंच सांगतो, मला माहित नाही फारसे आले का नाही कुठे, पण सुनेत्रा वहिनी, सुनेत्रा देवी पवार
याच या विलिनीकरणामधला सगळ्यात मोठा अडथळा आहे अशी माझी माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? आता असं आहे, त्यांनाच ते नकोय, पण त्यांना तेव्हा ते हवंय जेव्हा ते शरद पवारांची निवृत्तीची घोषणा आणि या बाकीच्यांना अकोमोडेट करणं, त्यातही परत नणंद भाऊजाई नेहमी असतंच. कारण सुप्रिया सुळेनी पण ज्या पद्धतीने, आता सुप्रिया सुळे का गायब आहे? सर सुप्रिया सुळे पण कमी नाही आहे. त्या दिवशी कसं दाखवत होते की आता त्यांची मीच आहे, सगळं काय उरलं सुरलं, या वहिनीला काय आधार मला पण द्यावा लागतो वगैरे चाललं होतं. तर प्रतिभा पाटील, आपल्या प्रतिभा पवार का हसल्या हे तर अजून लोकांना कळलंच नाही, ते आपण त्या विषयात नको जाऊया, कारण नाही नाही तो सोडा. पण रोहित पवार पण असं दाखवायला लागला होता की अजितदादानंतर आता कोण नाही, मी म्हणून म्हणतो की तर ते सगळं यांना मान्य नाहीये. नाही, भुजबळ, मागाशी एक नावला घ्यायचं राहिलं ते भुजबळ. नाही, माझं तेच. तर माझं म्हणणं असं, जर मेन लॉबी अजितदादाची विरोधात आहे, सुनेत्रा वहिनी विरोधात आहे, मी सांगतो तुम्हाला, सुनेत्रा वहिनी विरोधात आहेत हे कुणी नाही सांगितलेलं अजून, त्यांची भूमिकाच माहित नाही आहे लोकांना असं वाटतं, ते आहे. एक लक्षात ठेवा की तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, पार्थ पवार, जय पवार हे पण शरद पवारांचं नेतृत्व जे आहे ते किती डबल गेम करतं हे ओळखून आहेत. तेही आता मला वाटतं असं करतायत की तासभर बसून ते काय करतायत माहितीये, म्हणजे अक्षरशः माहिती सांगतो आतली तुम्हाला, की त्यांनी राजकारणाबद्दल पार्थ आणि जयनी न बोलता विद्या प्रतिष्ठानमध्ये स्मारक कसं करूया याच्याबद्दल बोलले त्यांच्याशी ते. आणि शरद पवारांची अपेक्षा होती हे आपल्याला पॉलिटिकल गायडन्स घेतील. ह्या भेटल्या तेव्हाही त्यांना असं वाटलं की काहीतरी एखादा शब्द बोलतील त्या राजकीय, त्या काही बोलल्या नाहीयेत. नाही, माझं काय म्हणणं आहे, हजर असलेल्या माणसाने सांगितलं. नाही, आपण हे सगळं इंटरनल त्यांचं जे काय पवार कुटुंबातलं चाललंय, तर सर पवार कुटुंबच आता एक नाही राहिलं. नाही, मी काय म्हणतोय, ते जेव्हा मार्गी लागेल, आधी क्लिअर कट बाहेर यांचं विलिनीकरण का होईल असं मी आणखीन एक तुम्हाला सांगतो कारण ह्याच्या मागचं, की आता महाराष्ट्रामध्ये 2029 पर्यंत कुठली निवडणूक नाहीये, 3 वर्ष काहीच नाही, काही नाहीये. आता यांच्याकडे जे काय 10 आमदार आणि 9 खासदार आहेत, तर त्यांनी विरोधी पक्षात का बसावं असा त्यांच्या पुढे प्रश्न असेल. ते तसे पण येतीलच. नाही तर शरद पवार नाही आले ना, माझं काय म्हणणं आहे, ते येणारच आहेत. आणि मी तेच म्हणतोय की त्यासाठी ते विलिनीकरण होईल. हो, पण मग यांचा काय फायदा त्यात? ते उरावर घ्यायचे, त्यांच्यातला माणूस मंत्री करायचा, त्यांना सांभाळायचं. नाही, मग ती व्यवस्था त्यांना लावायला लागेल. त्यांचं जे काय त्यामध्ये, कारण की एक आहे, आपण एका बाजूनी बघतोय आता अजितदादा गटाच्या बाजूनी, त्यांच्या गटाच्या बाजूनी पण शरद पवारांना पण तेवढी जाणीव असेल की मॅक्सिमम 1 वर्ष ह्या पलीकडे ते त्यांचा गट सांभाळू शकणार नाही. त्यांची तब्येत त्यांच्या साथ देत नाहीये. नाही आणि गट पण टिकणार नाही, लोक जातील सोडून. एक मला वाटतं जितेंद्र आव्हाड सोडले तर बाकी सगळे सोडून जातील. जितेंद्र आव्हाड काँग्रेसमध्ये जाणार नाही, त्यांनी मला सांगितलं नाही, ते शरद पवार असेपर्यंत कुठे जाणार. बरोबर, हे पण वाक्य त्यांनी मला सांगितलं, तू तुमचाही मित्र आहे. बरोबर. त्यामुळे शरद पवार सुद्धा यामध्ये पहल करतील. त्यांची जी काय व्यवस्था, त्यांची पहिली कुटुंबातलं एकंदर रचना आणि नंतर पक्ष म्हणून दोन्ही सगळे आपले लोक कसे कुठे अकोमोडेट होतील हे सगळं बघितल्यानंतर आज नाही 3 महिन्यांनी पण हे विलिनीकरण होईल. बरं, ठीक आहे. दुसरं ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर सर नेहमी खरे ठरतात, त्यामुळे मी चॅलेंज करत नाही. सर एक वेगळा योगायोग आहे, त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे, एक 2-3 मिनिटं आहेत आपल्याकडे, की काल रोहित पवारची पत्रकार परिषद ठरलेली होती, त्याच्याबद्दल चर्चा चालू होती, काय काय अमुक तमुक वगैरे. तर बरोबर त्याच वेळेला सुप्रिया आणि रोहित यांच्यामधली जी कॉम्पिटिशन आहे त्याच्याशी याचा संबंध जोडला जातो. बरोबर त्याच वेळेला सुशील कुमार शिंदेची जी मुलगी आहे श्रुती, मला वाटतं, तिच्या माध्यमातून बरोबर याची प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली आणि बातमी रिलीज झाली की सुप्रिया सुळेची मुलगी जी आहे तिचं लग्न त्या लखानीशी ठरलेलं आहे. आणि ती बातमी हायलाईट झाली एकदम ताबडतोब, आणि देवेंद्र फडणवीस आणि गडकरींच्या माध्यमातून ठरली. सर, मी त्याचं वर्णन माझ्याकडे आज एक व्हिडिओ केलाय, त्याच्यात असं केलं की सेक्युलर सुप्रियाच्या मुलीला संघ परिवारातला नवरा फडणवीसांच्या वधूवर सूचक मंडळाने बरोबर शोधून दिला आणि हे केलं. त्याच्यावर तुमचं पोस्ट आज मी वाचली सकाळी की संजय राऊत किंवा राज ठाकरे असं म्हणतील की महाराष्ट्राची मुलगी ते तर कॉमनच आहे. या सगळ्या मोठ्या लोकांचे जावई मराठी कमी असतात, जास्त करून हेच असतात. तो भाग सोडा.
पण सुप्रियाची ती बातमी त्याच वेळेला त्याची काय गरज होती? लक्ष विचलित करण्यासाठी दिली असेल खरंच का? सुशीलकुमार शिंदेच्या मुलीला तिने तर विचारल्याशिवाय देणार नाही बातमी? ही बातमी एवढं नाही, सर, हे असं आहे. ऍक्च्युअली 2-3 महिन्यापूर्वीची बातमी आहे. असे राजकारणामध्ये करंट्स अंडर करंट्स एवढे चालू असतात की त्यांनी की त्या- मुद्दाम त्या बातमीला त्यांनी- दुर्लक्ष व्हावं म्हणून पण केलं असेल. करू शकतो. करू शकतात. हो. सर, आता याच्यामध्ये आणखीन एक गंमत अशी की मला एक तर बरं वाटलं की फडणवीस एवढा चांगला मुलगा जर सुप्रियाच्या मुलीला शोधून देतात तर त्यांच्या मुलीची मला आता चिंता करायचं कारण नाही, कुणाला आपल्याला नव्हती. पण फडणवीस आणि गडकरींच्या हे मनात कसं आलं असेल की अत्यंत संघाचा. सर, ज्या वेळेला काँग्रेसवाल्यांनी छळ केला, इन्कम टॅक्सच्या धाडी घातल्या, ईडीच्या धाडी घातल्या आणि छळ केला या कुटुंबाचा, त्यावेळेला हे ठामपणाने गडकरी फडणवीसांबरोबर राहिले आणि भोगलं त्यांनी, त्याग केला. नाही, माझं काय म्हणणं आहे, असा संघ परिवाराचा अगदी आतला हा मुलगा आपण या सेक्युलर, जिनी सरकारने होऊ दिला 80 तासाचं, जिनी सत्ता येऊ दिली नाही, जिला शक्य असून भाजपशी वैर घेतलं, अत्यंत फुतकार सोडले नागिणीसारखे, तिच्याच मुलाशी लग्न आपण करतोय तर काय कसं काय त्यांना सुचलं की सुप्रियाच्या मुलीशी या एवढ्या संघ परिवारातल्या मुलाची लग्न नाही, करावं? यांनी मध्यस्थी केली हा अतिशय एक वेग स्टेटमेंट नाही आहे. नाही नाही, माझं काय मध्यस्थी म्हणणं केलं, सुचवलं. आहे- माझं काय म्हणणं आहे, सुप्रियाला हा मुलगा माहित नव्हता, नाही माझं काय म्हणणं हा आहे, मुलगा सुचवलाच फडणवीसांनी नाही नाही माझं आणि काय म्हणणं आहे, गडकरींनी नाही हे शरद पवारांशी बोलले. स्पेक्युलेशन आहे जे काय चाललंय नाही ते. नाही नाही नाही, कबूल माझं केलं काय म्हणणं आहे, त्यांनी. या दोघं नाही, हे मुलं जी आहेत ती दोन्ही, त्यांचं काहीतरी कनेक्शन असणार. हा, उगीच- नाही, नाही, ते उगीच ओळखत नव्हते. सुचवलं वगैरे नाही, असं नाही, काय नसणार. ओळखत नव्हते, एकमेकाला ओळखत नाही, नव्हते. म्हणून मी त्याच्यावर भाष्य नाही, नाही नाही. करणार आता. कसं आलं की फडणवीसांनी सुचवलं, सुप्रियाने अप्रूव्ह केलं, तर साहेबांशी बोलायला पाहिजे आता. तर संघ परिवारातला हा तर अगदी म्हणजे, आणि मोहन भागवत वगैरे तुम्हाला दिसणार, मोदी, शाह, भागवत सगळे दिसणार आहेत त्या हो, दिवशी. बरोबर. तर गडकरींवर ही जबाबदारी सोपवली की तुम्ही पवार साहेबांशी बोला. त्यामुळे गडकरी आले कुठे? वधूवर सूचक मंडळ मुळात फडणवीसांचं, त्यांनी सुचवलं की हा मुलगा चांगला आहे म्हणून. सुप्रियाला तो नापसंत करण्यासारखं काहीच नाही, छान मुलगा आहे तो त्या ह्याच्यामध्ये. पण साहेबांशी गडकरी बोलले म्हणून गडकरी इन्व्हॉल्व्ह झाले आणि ती मुलं एकमेकाला ओळखत नव्हती. सर, पहिली भेट, मी बऱ्याच डिटेल मिळवल्या, पहिली भेट त्यांची त्या दोघांची, पाहण्याचा कार्यक्रम नाही म्हणत आता आपण, पहिली भेट त्या दोघांची ही गडकरींच्या घरी झाली आणि बैठक ज्याला म्हणतात एक प्रायमरी, हा चला आता आपण वगैरे, फडणवीसांच्या घरी झाली. हे माझं एकच आहे ह्याच्यामध्ये की या शुभ घटनेमुळे राजकीय समीकरण शरद बदलतील का? पवार आणि सुप्रिया सुळे हम्म. यांचा भाजप, फडणवीस, गडकरी संघ सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा करूया. येस, तीच मलाही आशा आहे. धन्यवाद.